मित्रांनो, हॉल्ट दरम्यान गाडी थांबली होती आणि मला वसई स्टेशनला एका गृहस्थांनी ऑब्झर्व केलं होतं की मी वसई स्टेशनला ब्लॉग बनवतोय, म्हणजे ब्लॉगचा इंट्रो जो आहे तो शूट करत होतो. त्यांनी मला बसल्या बसल्या तिथून लांबून अगदी 4-5 सीट लांबूनच विचारलं, तू ब्लॉग बनवतोयस? मी म्हटलं हो, ब्लॉग बनवतोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा आता ट्रेन इथे पासिंगला थांबली होती रोहाला, तेव्हा त्यांनी मला बोलवलं, अरे तू ब्लॉग बनवतोस का? हा वा, छान. आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता कळलं की ते सुद्धा एकादशीच्या, आषाढी एकादशीच्या निमित्तानेच गावी जात आहेत. गाव म्हणजे त्यांचं पण गाव कोकणच आहे, रत्नागिरीमध्ये पावस. आणि मग त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या घरी सुद्धा पांडुरंग परमात्म्याचे मंदिर आहे आणि फार छान संवाद होता. आणि अशी लोक भेटतात मित्रांनो. मी म्हटलं होतं मागच्या वेळेला, ब्लॉग बनवणं फार सोपं आहे, खूप खूप सोपं आहे. फक्त काय लागतं, कॉन्फिडन्स आणि बोलता आलं पाहिजे. आजूबाजूला प्रवासात आपण शत्रू बनवून चालायचं नसतं की हा असा आहे, हा तसा आहे. आपल्या प्रवासात जेवढे काही लोक असतात ते आपले मित्रच आहेत असं म्हणून चालायचं. आणि फार मजा येते मग प्रवास करायला. नाहीतर मग गप्प एकलकोंडा होऊन जातो, त्याला अर्थ नाही, असं मला वाटतं. हो 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 हो. छान वाटलं. रामकृष्ण. रामकृष्ण.